मला चांगलं माहिती आहे की मला सर्व काही माहीत नाही. हे जर वाक्य आपण जगलो तर आपल्या आयुष्यात कधीही कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला असं वाटतं की मला खूप माहिती आहे, मी खूप शिकलेलो आहे, हा माहिती आहे मला सांगू नको, आपण असं बोलून जातो. परंतु आपल्याला काहीही माहीत नसतं. समोरचा माणूस बोलतोय आणि आपण त्याला गप्प करतोय, त्या पुढील जे वाक्य समोरचा व्यक्ती बोलणार होता ते आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. कारण आपण त्याला गप्प केल्यामुळे तो पुढचं वाक्य बोलत नाही आणि कदाचित तो पुढचं वाक्य जे बोलणार होता ते आपल्यासाठी अतिशय महत्वाचं वाक्य असू शकतं. म्हणून आपण ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे आणि एक वाक्य जगलं पाहिजे की मला चांगलं माहीत आहे की मला सर्व काही माहीत नाही. ही समजून सांगणारी एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. एके दिवशी सर्व सिनियर डॉक्टर मिळून एका पिकनिकला गेले. पिकनिकला गेल्यानंतर ते सकाळच्या वेळेला मॉर्निंग वॉकला चालले होते. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर तिथेच एक चायची टपरी होती. त्या ठिकाणी ते चाय पिण्यासाठी थांबले. त्यांचा चाय तयार होईपर्यंत ते तिथे बसले. परंतु काही अंतरावरून लांबून त्यांना एक लंगडत लंगडत येणारा व्यक्ती भेटला. लंगडत लंगडत येणाऱ्या व्यक्तीबद्दल आपसमध्ये त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली. एक म्हणाला, तो बघ, तो लंगडत येतोय व्यक्ती, त्याला काय प्रॉब्लेम असेल? तर दुसरा म्हणाला, त्याला गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल, त्याची नी रिप्लेसमेंट करावी लागेल. दुसरा म्हणाला, नाही रे, त्याच्या पायाच्या टाच्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तो लंगडतोय. तिसरा म्हणाला, नाही, ह्याच्या कमरेमध्ये L4 L5 मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याचे ते सिम्पटम्स दिसत आहेत, त्यामुळे तो तसा लंगडतोय. तिसरा म्हणाला, नाही, तो लहानपणापासून पोलिओग्रस्त असेल म्हणून तो लंगडतोय. अशा बऱ्याच गोष्टींचा कयास डॉक्टरांनी आपापसामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने मांडला आणि यांचा चाय पिऊन होईपर्यंत तो व्यक्ती जवळ आला. आणि जवळ आल्यानंतर सर्व डॉक्टरांच्या लक्षात आलं की त्याच्या पायातली चप्पल तुटली होती म्हणून तो व्यक्ती लंगडत होता. म्हणजे ह्या डॉक्टरांचा जो काही शहाणपणा होता, त्यांचं जे काही नॉलेज होतं ते गेलं कुठे? तर आपल्याला जे माहीत नाही अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून एक वाक्य जगायचं आहे, मला चांगलं माहीत आहे की मला सर्व काही माहीत नाही.